आयुष्यामध्ये नित्यनेम होता. रोज गंगेला जायचं, गंगेवर गेल्याच्या नंतर तोंडामध्ये गुळणी घ्यायची, ती तोंडातली गुळणी महादेवाच्या पिंडावरती टाकायची. दादांनो, दिवसानुदिवस चालले गेले. त्याच गावामध्ये एक श्रीमंत माणूस राहत होता, राजा राहत होता. पूर्वीच्या काळी राजे महाराजे राहायचे आणि त्यांच्या हातामध्ये प्रजा राहायची, त्यांच्या हातामध्ये सत्ता राहायची. त्या गावामध्ये राजा राहत होता. राजाने सांगितलं, अरे आपल्या गावाच्या बाहेर महादेवाचं मंदिर आहे आणि आपल्याला त्या मंदिराचा, त्या महादेवाच्या पिंडाचा अभिषेक करायचा आहे. आता राजाने आपल्या सेवकाला सांगितलं, जा आणि त्या मंदिराला स्वच्छ करा, त्या ठिकाणी सडा रांगोळी सगळं काही व्यवस्थित करा. राजा बोले तो दल हाले, ब्राह्मण बोले तो सिंडी हाले, मिया बोले तो आणि तुम हम बोले तो बाई तुम्ही ना हाले. राजा बोलल्याच्या नंतर काय त्या ठिकाणी अहो एवढ्या थाटामाटामध्ये पूजा चालू झाली. राजांनी अभिषेक चालू केला, पण राजाने अभिषेक चालू केल्याच्या नंतर आकाश मार्गातून महादेव आणि पार्वती चालले होते, निघाले होते. त्यावेळेस पार्वती महादेवाला म्हणते, देवा ओ देवा, अहो जरा मृत्यू लोकांमध्ये बघा, लोक किती एक निष्ठेने किती श्रद्धेने तुमची भक्ती करतात. देवा जरा खाली बघा, खाली. देव म्हणला, अगं पार्वती, हे सगळे दिखाव भक्त आहे, यामध्ये खरा एकच भक्त आहे. त्यावेळेस पार्वती म्हणते, देवा तुम्हाला तर काही कळतच नाही. केव्हापासून नाही, तेव्हापासून तुम्हाला तर काही कळतच नाही. ते म्हणणार तालुक्याचा आमदार आहे मी, पण ती घरी आल्याच्या नंतर म्हणते तुम्हाला काही कळतच नाही. त्यावेळेस म्हणे, तुला बघायचं का यामध्ये किती भक्त खरे आहे? हो म्हणे, मला बघायचं. त्यावेळेस महादेव भगवंताने विष्णू भगवंताकडे चक्र मागितलं, विष्णूकडे म्हणजे माझ्याकडनं या, हा ते भगवंताकडे चक्र मागितलं आणि चक्रीवादळ चालू झालं. चक्रीवादळ चालू झाल्याच्या नंतर सगळे घर डागडाग करायला लागले, हालायला लागले, झाड सुद्धा पालटी व्हायला लागले. चक्रीवादळ, भयानक चक्रीवादळ चालू झालं. मंदिर सुद्धा डगडग हालायला लागलं, मंदिर हालायला लागलं, डागडाग करायला लागलं. सगळं राजाचं सैन्य बाहेर पळायला लागलं, राजेसाहेब सुद्धा बाहेर पळायला लागले, ब्राह्मण देवता सुद्धा बाहेर पळायला लागली. पण जो रणतीदेव नावाचा मुलगा होता, माय बाप ऐका, रणतीदेव नावाचा मुलगा, सगळे लोक मंदिराच्या बाहेर पळतात, पण रणतीदेव नावाचा मुलगा मात्र त्या मंदिराकडे पळायला लागला. जसा पळत गेला तसं तोंडातली गुळणी त्या महादेवाच्या पिंडावरती टाकली, त्या पिंडाला गच्च मिठी मारून बसला. कोण? रणतीदेव नावाचा मुलगा त्या महादेवाच्या पिंडाला गच्च मिठी मारून बसला. देवाने इतकी परीक्षा घेतली, त्याच्या आजूबाजूला दगड पाडले, त्याच्या अंगावरती दगड पाडले, तरी सुद्धा रणतीदेव नावाच्या मुलाने त्या महादेवाच्या पिंडाला सोडलं नाही. का सोडलं नाही? त्यावेळेस त्या रणतीदेव नावाच्या मुलाने विचार केला, आज कधी ही पिंड बुजली, पिंड बुजल्याच्या नंतर आपला नित्यनेम उद्या पुढे साजरा करायचा. मग महादेव आणि पार्वती दोघांनी विचार केला, चक्रीवादळ थांबवलं आणि महादेव आणि पार्वती खाली आले. आणि खाली आल्याच्या नंतर पार्वतीला महादेव म्हणतात, अगं पार्वती, भक्त कुठे गेले? ती म्हणे, देवा तुम्हाला सगळं काही कळतं, आम्ही काय आमचं बाया माणसाचं बोलायचंच काम असतं, आम्ही बोलतच असतो म्हणे, आम्हाला देवाने बोला करतात पाठवलं, आम्ही बाया माणसं आहे म्हणे, बोलतच असतो. त्यावेळेस महादेव आणि पार्वती दोघही आले आणि रणतीदेव नावाच्या मुलाला साक्षात दर्शन दिलं आणि त्याचा उद्धार केला. मला सांगायचं एवढंच की पत्रम पुष्पम फलम तोयम, तोयम म्हणजे पाणी, संस्कृत मधून पाण्याला तोयम म्हणतात. ते पाणी समर्पित केलं रणतीदेव नावाच्या मुलाने, कोळ्याच्या मुलाने त्या महादेवाच्या पिंडावरती पाणी समर्पित केलं. म्हणून अंतःकरणापासून तुम्ही देवाला काहीही समर्पित करा, भगवंत त्याचा स्वीकार करतो आणि स्वीकार केल्याच्या नंतर तुमचं आमचं काम केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल